मित्रांनो, खोल समुद्रात असणारे खडक आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे तयार झालेले चमत्कार बघायचे असतील तर तुम्हाला यायला लागेल निवती बंदरामध्ये. तर अशीच उत्सुकता मनात घेऊन मी पण निवतीच्या बंदरावरती आलो. बंदरावर हा बोट क्लब असून या बोटमधून 4500 रुपये चार्ज घेऊन साधारण 10 लोकांना या सफरीवरती हे लोक घेऊन जातात. बोट सुटायला थोडा वेळ होता, तोपर्यंत बंदरावर झालेल्या माशांचे या मच्छीमार महिला वाटप करून बाजारला जायच्या गडबडीत असलेल्या बघायला मिळाल्या. काही वेळ इथे टाइमपास केला आणि एकदाची आमची बोट सुरू होऊन खोल समुद्राच्या दिशेने निघाली. सुरुवातीलाच हा डोंगोबाचा डोंगर लागला. स्थानिक लोक याला नवस करून याची पूजा करतात. इथूनच जवळ गोल्डन रॉक आहे. सकाळच्या सूर्याची सोनेरी किरणे याच्यावरती पडल्यामुळे तो सोन्यासारखा चमकतो, त्यावरूनच त्याला हे नाव दिलेले आहे. याच्या बाजूलाच किल्ले निवती बीच पण बघायला मिळतो. गोल्डन रॉक पासून पुढे आल्यावरती हा मुंगूस रॉक दिसतो. इथूनच पुढे आल्यावरती हा गरुड रॉक दिसला. यावर हा गरुडासारखा आकार दिसतो, त्यावरूनच हे नाव त्याला पडलेले आहे. याच सफरीत पुढे मग हे नवीन लाईट हाऊस दिसते. त्याच्या बाजूलाच हे जुने लाईट हाऊस आहे. पूर्वी समुद्रात आलेल्या वादळांमुळे याचे नुकसान झाले आणि त्यामुळे हा बंद केला गेला. न्यू लाईट हाऊसच्या खालीच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि पर्यटकांचा आवडता पॉइंट आहे, तो म्हणजे म्हातारीची चूळ. खडकात झालेल्या पोकळीतून लाटांचे पाणी जोरदार उसळी मारते. एकदम जबरदस्त नजारा असतो हा. पुढे मग बाबांचा फवारा आणि एक सांदण पण बघायला मिळाली. हे सर्व बघून शेवटी डॉल्फिन मोठ्या संख्येने आढळणाऱ्या भागात आम्ही आलो आणि डॉल्फिनच्या झुंडी मुक्तपणे वावरताना दिसल्या. ही 2 ते 2.5 तासांची रॉक फॉर्मेशन सफर कायमची स्मरणात राहिली.